ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद पूर्वार्ध. प्रथमोध्याय. पहिल्या अध्यायामधला दशम स्कंद. जय जयाजी श्रीकृष्णा, जय जयाजी यदुकुलभूषणा, जय जयाजी देवकी नंदना, वासुदेवा परब्रह्म तू चिन्मय अद्वितीय अशरीरी निरामय निर्गुणा स्वनिगुणमय भवभय जाय तव कृपे. अजन्मा तू मायातीत सर्व गुण तू गुणातीत अगम्य लीला तुझ्या सत ब्रह्मादिका गोचर तूच्या सोनी स्वय निर्गुण स्वच्छ होसी तूची सगुण तुझ्या ठाई नाही गुण सकळ गुण निधान तूची स्वये शुष्क तार्किक तुझ नेनती त्यांना अनाकलनीय तव स्थिती भक्त निष्काम वैराग्य मूर्ती तेची जाणती तुझ लागी आनवनी सुवर्ण केलेलं गडक अथवा घडिले अलंकार हात लेत याचा विचार निर्विकार सुवर्णत्व तैसे ब्रह्माची होय मूर्त श्रीकृष्ण देह नवे प्राकृत अजोपी सन्वय आत्मा म्हणत स्वये भगवंत गीतेत शुद्ध सात्विक भाविक भक्त त्यांना कळे श्रीराम चरित्र परंतु जे का सत्वातीत तेची जाणती कृष्ण लीला श्रीमद भागवत स्वये कृष्ण त्यात दशम स्कंद हा तव प्राण त्यातही मुख्य बाललीला कथन सावध होऊन ऐकावे अतिभौतिक आणि अतिदैविक तैसेच तिसरे आध्यात्मिक तीही प्रकारे होय अर्थ श्रीकृष्ण लीला चरिताचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते व्यासाय. ओम नमो भगवते श्री शुकाय. श्री ज्ञानेश्वराय नमो नमः. पांडव वंश कुलदीपक राजा परीक्षिती भागवत विनवी श्री शुकनाथ प्रत कृष्ण चरित्र सांगावे. चंद्र सूर्य वंश विस्तार आपण सांगितलं सविस्तर. आता यदुकुलात अवतार घेऊन केले चरित्र जे ते श्रीकृष्ण अवतार चरित मज ऐकवावे जी समस्त विषय मुमुक्षु आणि मुक्त तिघांशी श्रवणी येते ज्यांची तृष्णा झाली निवृत्त ऐसे महात्मे जे आत्मतृप्त ते गाती हरीचे चरित रहस्यतेची जाणता ती भवरोगाचे पीडित लोक ती सेवावे अत्यावश्यक हरीचे चरित्र अलौकिक औषध भवरोग जायासी. यावरी म्हणतील विषयी जन आम्ही नव महात्मे जाण अथवा नसो साधक जन आम्हा न लगे कृष्ण कथा तरी नवरसांशी युक्त श्रवण मधुर कृष्ण चरित्र विषयी जनांचे कर्ण तृप्त होतील त्यासे ऐकोनी भीष्मादिक त्यात ते मिंगळ ऐसा दुरातोय कौरव सैन्य सागर विनयास तरले माझे पितर अधिभौतिक श्रेष्ठ श्रीकृष्ण द्रवण्यास्त्राने दग्ध होत असता मी मातृगर्भात गर्भे रक्षिले जने मज अधिदैवक श्रेष्ठ श्रीकृष्ण जो सर्वांच्या अंतर्बाई व्यापवण्या उरला पायी तल्लेला सांगा लवलाई आध्यात्मिक ऐसा श्रीकृष्ण जो जन्मला यादव कुळे आणि वाढविला नंद्य गोकुळे संकर्षण देव होता देवकीन उदरी पुत्र म्हणती रोहिणीचा गोकुळे केल्या बाळलीला कंसमामा जनिवदिला द्वारकेत जाऊनी राहिला पांडवाचा प्राण सखा म्या त्यागले अन्नोदक परी न बाधे तहान भूक हरी कथामृत पाने देख झालो तृप्त तुझ्या सुखे सकळ सांडिली म्या आसक्ती परी कथेची लागली प्रीती जन्म मरणांची विसरली खंती कथी हरी कथामृत पानाने सूत म्हणती शौनकापती ऐसे बोलता झाला परीक्षिती महाभागवत श्री शुकयती चरित सांगती कृष्णाचे गंगा भगवतोदक पवित्र करी सर्वा देख तैसा श्रोता वक्ता आणि पृच्छक होतो पुनीत कथा प्रश्ने दैत्य सदृश राजांनी भाराक्रांत झाली भूमी गेली गौरूप घेऊन शरण ब्रह्मदेवासी पृथ्वी देवांसह वर्तमान ब्रह्मा करता झाला गमन क्षीरसागरा तटी येऊन करी स्तवन विष्णूचे चरणदास म्हणे श्रोत्याशी गो म्हणती इंद्रियांशी मन जाना ब्रह्मणांशी इंद्रादीन देव जाना इंद्रियांसह एकाग्र मन करता झाला ब्रह्मज्ञान पुरुष सुक्ते करी स्तवन लागे समाधी ब्रह्माची समाधीत असता हृदय आकाशी आकाशवाणी झाली ऐसी मी अवतार पृथ्वीशी माया शेषासह म्हणे विष्णू कृष्णोपनिषदी ऐसे वर्णन कथा श्री भगवंत झाले श्रीकृष्ण शेष झाला संकर्षण यादव अवतार देवांचे वैकुंठ झाले व्रजभूमी वृक्ष झाले तापस मुनी श्रुती अवतरल्या गोपर्मनी वेदवृचा कृष्ण श्रिया वेणू झाला आपण रुद्र शृंग झाला तो देवेंद्र
काठी झाला तो जगदाद्य ब्रह्मदेव जगत्स्रष्टा. ब्रह्मा रुद्र इंद्रमंती आम्ही अवतार घेऊ क्षिंती. परी घडावी अंगसंगती केली विनंती कृष्णाशी म्हणून फेडावया भक्त ऋण. अवतार धरता झाला कृष्ण अंगसंग करी सर्वांशी जाण तृप्त केले भक्तांशी. असो मागील अनुसंधान यादव राणा शूरसेन त्याचा पुत्र वासुदेव नाम राहत होते मथुरेत. उग्रसेनाची भ्रातृकन्या देवकी रूप गुण संपन्न वासुदेवासी तिचे लागले लग्न. वरात निघाली राजबिंदी सुवर्ण अलंकारांनी मांडित ऐसे हत्ती 400 तिथले 1800 सुवर्ण रथ 15,000 अश्व दिले. दासी दिदल्या 200 ऐसे अंधन दिले जामातास. कौतुकाने गौरवित मिरवीत जाती राजमार्गे. शंख तुतारा मृदुंग दुदंबी मंगलवाद्यांची झाली गर्दी. सवे चालती आप्तजन मांदी आनंदी आनंद चालत असे. वधूवर बैसले दिव्य रथात कंसा आपण करे सारथ्य. भगिनीचे प्रिय करा प्रित्यर्थ अश्वा हाकत असे प्रेमाने. तवतोवाणी झाली आकाशी मूर्खाजीचे सारथ्य करशी. तीच कारण नाशाशी भाच्या हाती मरण तुला. देवकीचा 8वा गर्भ तुझसी वदील जाण निश्चयसी. ऐसे कोणी कृष्णाची भय आणि क्रोध उपजला. रथातून उतरला सत्वर हाती घेतले तलवार म्हणे उडवी नाही हिचे शिर. बहिणी नोये वैरिणी ही प्रसंग उद्भवला विपरीत. वसुदेव होता धैर्यवंत शाल काशी जोडून हात करी मात विनयसी. कंसा तू शूरात अग्रणी स्वहस्ते मारशी. आपुली भगिनी ऐसी न करावी निंद्य करिनी अश्लाघ्य ही तुझ लागी. श्रेष्ठ जनांची ऐसी उक्ती जव न पवे जगी अपकीर्ती. तव वरी जिवंत राहावे क्षिती अपकीर्ती हुनी मरण बरे. जो जो प्राणी जन्मासी येतो तो मरणार हे निश्चित. आज ना उद्या येईल मृत्यू तो न चुकला कौनासी. हे तव 5 भौतिक शरीर आज आहे उद्या जाणार. सुख दुःख भोग कर्मानुसार जन्मांतरे पावताती. पाणी भरल्या भांड्यात सूर्याचे प्रतिबिंब जैसे पडत. जय वाऱ्याने पाणी हलत प्रतिबिंब दिसे हलतेसे. तैसे आत्म्याचे प्रतिबिंब देहात पडले त्यासी जीव म्हणत. सुख दुःख अंती होय व्याप्त प्रारब्ध योगे जाणावे. तुझसी माझी विनवणी अवघे आहे तुझी भगिनी. तुला मृत्यू न हिज पासोनी पुत्रापासोनी भय आहे. म्हणून तुझला देतो वचन हिला होईल जे संतान ते मी तुझला करिनार पण तो वधावे निज असते. वसुदेवे केला म्हणे विचार बल बुद्धी आहे जवर. मृत्यू टाळावा तवर पुढे होणार होते. देवकीशी होईल संतान अथवा नच होईल जाण. किंवा कंस येईल मरण आपणाशी न टाळावा आजचा शीन टाळावा. नाना वृक्षांची काष्टे जरी अग्नी माझी मिळती आपैसी. शरीर संयोगे वियोगे जतैसी स्थिती जीवासी संसारी. विचार मानवला कंसाशी म्हणे कासया मारावे बहिणीशी. वसुदेवे दिले वचनासी संतती मारीन देवकीची. एक वर्षाच्या कालांतरे देवकीशी 6 पुत्र झाले. वसुदेवे वचनानुसार केले पुत्र अर्पिले कंसासी. साधू लागे दुस्सह ऐसे जना माझी काही नसे. वसुदेवे निज पुत्र तैसे दिले कंस वचनार्थ. तोची यथार्थ विद्वान त्याचे निरभिलाषी मन. वसुदेवाने पुत्र लालन लालसा सांडली म्हणून. धृतात्म्यासे दुस्सज्ज काही ऐसे त्रैलोक्य माझी नाही. नवजात पुत्र त्या लागे साई. धन्य धृतात्मा वसुदेवा. दुर्जनासी अकार्य ऐसे करू नये म्हणून काहीच नसे. साई पुत्र मारले कंसे दया नृपजली तयामनी. कंस करी यादवांशी दोष दैत्या करवी पावती त्रास. म्हणून निज देश करू पाचालादी आश्रयिले. वसुदेवाच्या रोहिण्यांदी स्त्रिया गोकुळात जाऊन राहिल्या. गोकुलाधिपती नंदराया जो वसुदेवाचा प्रिय मित्र. देवकीचे उदरी शेषावतार 7वे वेळी झाले गर्भारते भगवान परात्पर. आज्ञा करती मायसी देवकी उदरीचा गर्भ काढून. रोहिणी उदरी करावा स्थापन त्यासी म्हणतील संकर्षण. ज्येष्ठ बंधू तो माझा रमविल सकळ जनासी. म्हणून राम म्हणतील त्यासी महाबळी तो बळीराया माझी. बल हे नाम पावेल तूही यशोदेचे उदरी जाऊन रावे. तदनंतरी मीही अवतरेन देवकीचे घरी. मग गोकुळी येईल तू माय माझी निज माया. जाऊन करावे मम कार्या. दुर्गा भद्र काली विजया कुमुदा माधवी म्हणती तू. चंडिका कन्यका नारायणी अंबिका शारदा ईशानी. ऐसे नाना नामे देऊनी पूजनतील जन तुझ सारे. देवकीचा 7वा गर्भ जिराला म्हणती जनत सर्व. न कळे भगवंताची माव रोहिणी झाली गर्भवती.
तिचे उदरी संकर्षण अवतरले शेष भगवान. गौर काय अतिबलवान, नाम बल राम जयाचे. अवतार घ्यावया भगवंत प्रगटले वसुदेव हृदयात. वेद दिशेने देवकी गर्भात सर्वात्मा प्रवेशले. तै देवकीचे तेज अद्भुत, जैशी अग्निशिखा तळपत पाहुनी. कंस भयभीत झाला चकित निजमनी. म्हणे हिची 8वी वेळ गर्भी वाढे माझा काळ. कंस आठवे सर्व काळ, 8वा गर्भ देवकीचा. ही तव श्री माझी बहीण, त्यात असे अंतर्वर्णी. हिला मारणे निंद्य करणी, स्त्री यश आयुष्य नाश. उठता बसता जाता येता, नेसता खाता देता घेता. अखंड 8वा चित्ता, झाला तन्मय तज्ज्ञाने. जो नये योग्याचे ध्यानी, तो कंस चित्ती बसला येऊन. अखंड समाधी लागली मनी, वेद लागला कृष्णाचा. ब्रह्मरुद नारदादी ऋषी, देवासुरा अनुचरासह तैयेती. काराग्रही जाऊनी करती, गर्भस्तुती अत्युत्तम. सत्य पर तू सत्यव्रत, त्रिसत्य तू सत्याचे सत्य. सत्य निदान तू सत्य एक, सत्यात्मक तुझ शरण. प्रकृती हे ज्याचे अयन, सुख दुःख हे फळे दोन. मूळ जयाचे सत्वादी त्रिगुण, चारी पुरुषार्थ 4 रस. पंच ज्ञानेंद्रिय 5 प्रकार, ज्याचा आत्मा षड्विकार. सत्व धातू सत्वच्या 7, शाखा 8 शोभताती. पंचभूती आणि अहंकार, मनबुद्धी 8 प्रकार. 9 छिद्र ही 9 द्वार, 10 प्राण ही पाने जया. ऐशा अनादी प्रपंच वृक्षी, राहती जीव शिव हे 2 पक्षी. तूची विश्वरूप याचा साक्षी, विश्व कल्याणार्थ अवतरशी. निज जनाशी देशी सुख, दृष्टादेशी तूची दुःख. म्हणून आम्हा रक्ष, अवतार घेऊन लवलाही. समाधी योगे योगी जन, त्वच्चरणाचे करुणी ध्यान. हा भवसागर जाती तरुण, तव पद नौका करून या. शब्द ज्ञाने आपणांशी, मुक्त मानती त्याची बुद्धी. अशुद्ध क्षणा माझी होती पतित, त्वत्पद विमुख अभक्त जे. परंतु जे का तुझे भक्त, झाले तुझवरी जे अनुरक्त. ते न होती मार्गभ्रष्ट, त्याचे रक्षण तू करशी. त्रिगुणात्मक बाह्य पदार्थांनी भिन्न, अनुमाने कळे रूप निर्गुण. परिरूप जे सत्वमय सगुण, ज्ञान नुरे तेथे. जे का तुझे नाम गाती, जे तुझे दिव्य रूप घ्याती. कानी ऐकती तुझी कीर्ती, त्यांना नोहे भवबाधा. मत्स्यकच्छादी नाना अवतार, धरो निरक्षले वारंवार. जन्मायशी हा विनोद थोर, तू परात्पर परब्रह्म. धन्य धन्य ही देवकी जननी, जिचे उदरी चक्र पाणी. प्रमादिक लागती तिचे चरणी, स्तवून गेली निजधामा. श्रीकृष्णाचा अवतार बाप भगवान ज्ञानेश्वर, चरणदास त्याचा निज किंकर. संक्षिप्त भागवत सांगतसे. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते. 10म स्कंदे पूर्वार्धे 1मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.